नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की ऑक्टोबरमध्ये थांबलेले नंतर दिवाळीनंतर थांबेल असं म्हणत म्हणत की नोव्हेंबर महिना उजाडला. म्हणजे तरीही अजूनही राज्यातला पावसाचा जोर काही कमी झालेला नाही. म्हणजेच की यंदा मे महिन्यामध्येच पावसाळा सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पाऊस यावेळी लवकर विश्रांती घेईल असं बोललं गेलं. पण प्रत्यक्षात घडत नाहीये. म्हणजेच की पावसाने जवळपास प्रत्येक सणाला हजेरी लावलेली आहे. म्हणजेच की आता सणसूद संपल्यानंतर सुद्धा पाऊस पडतोच आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला मृता चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचं क्षेत्र आणि दोन्ही प्रणालीचे एकत्र परिणाम म्हणून त्यांचे मागचे काही दिवस राज्यातल्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झालेला होता. पण मग काही हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजूनही राज्यावरती पावसाचा सावट कायमच आहे व नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यातल्या अनेक भागांमध्ये सरासरीचे जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. म्हणजेच की त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये आणखीनही भर पडलेला आहे. पण नोव्हेंबर महिना उजाडला तरी राज्यामध्ये पाऊस पडायचं कारण काय? हवामान विभागाने पावसाच्या काय सांगितलंय की कोणत्या चक्रीवादळामध्ये सध्याची स्थिती नेमकी काय आहे? म्हणजेच की आता पुढचे 3 ते 4 दिवस राज्याला कोणत्या भागांमध्ये पावसाचा कोणता इशारा देण्यात आलेला आहे आणि सगळी माहिती आपण जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. 2 ते 3 दिवसांपासून पुणे आणि मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक आणि जिल्ह्यात अनेक भागांमध्ये सतत पाऊस पडलेला आहे. म्हणजेच की शनिवारी सकाळी राज्यातल्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरणासह बघायला मिळालं. शनिवारी सुद्धा हवामान विभागाने राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा दिलेला होता. शनिवारी आणि म्हणजेच की उपनगरामध्ये हलका ते मध्यम पावसाचा स्वरूपाच्या पावसाचा पण ढगाळ वातावरणासह हवामान अंदाज विभागाने वर्तवलेला आहे. म्हणजेच की आता सोबतच कोकण, पालघर, ठाणे जिल्ह्यामध्येही पावसाची शक्यता आहे. तर रविवारी 2 नोव्हेंबरच्या संध्याकाळी म्हणजेच की आज संध्याकाळी समुद्र खवळलेल्या स्थितीत असेल. मग त्यामुळे मच्छीमारांनाही समुद्रात जाऊ नये असा इशारा दिलेला आहे की हवामान विभागाने जरी केला तरी आता हा प्रश्न साहजिकच आलेला आहे की म्हणजेच तर नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी पाऊस कसा पडतोय? सध्या तर आता म्हणजेच की हिवाळा लागण्याचे आहेत. पण सध्या राज्यामध्ये पाऊस पडण्याच्या 2 प्रणाली कारणीभूत असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे की मोठा चक्रीवादळ आणि दुसरं म्हणजेच की अरबी समुद्रात कमी दाबाचा क्षेत्र बंगालच्या उपसागरामुळे तयार झालेला मोठा चक्रीवादळ आणि मंगळवारी आंध्र प्रदेशात धडकलं होतं. याचा परिणाम म्हणून राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये खास करून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाचा तर शुक्रवारी मृता चक्रीवादळामध्ये रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात म्हणजेच की कमी दाबाच्या क्षेत्रात उत्तर दिशेला म्हणजेच की हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या हे कमी दाबाचे क्षेत्र छत्तीसगडच्या परिसरामध्ये आहे. पुढच्या 12 तासामध्ये हे कमी दाबाचे क्षेत्र बिहार ओलांडून उत्तर ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर कमी दाबाचे क्षेत्र कमकमत होत जाईल व हवामान विभागाने सांगितलेलं आहे. धन्यवाद.